नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज तुम्हाला दाखवणार आहे अरबीची भाजी कशी बनवायची। तर इथं मी अरबी आणलेली होती। तर बघा या पद्धतीने मी कट करून घेतलेली आहे आणि जास्त वेळ आपण जरा पाण्यात ठेवायची, कारण का याला घाण माती वगैरे असते। तर याची भाजी खूप छान मटणापेक्षा पण सुरेख लागते। तर त्याच्यासाठी आपल्याला काय काय हवं, इथे मी 2 टोमॅटो घेतला आहे आणि एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला आहे। शिवाय इथं 20 ते 25 पाकळ्या लसूण पाकळ्या घेतले। तर आता हा कांदा जो आहे तो कांदा आणि टोमॅटो, मी कांदा लांब लांब चिरणार आहे आणि तेलामध्ये चांगला फ्राय करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर लसूण पण त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि 2 कांदे 2 टोमॅटो हे दोन्ही पण कट करून ते पण हे सगळं वाटण मी म्हणजे वाटण तयार करणार आहे। पण हे आधी मी तेलामध्ये मस्त असं फ्राय करून घेणार आहे, भाजून घेणार आहे आणि नंतर याचं वाटण करणार आहे। तर ही भाजी खरंच खूप छान लागते। मटणसुद्धा याच्यापुढे म्हणजे एवढी खास लागते। तर तुम्ही बघू शकता। तर आता मी हे कट करून घेते आणि नंतर तुम्हाला पुढे काय करायची ती रेसिपी दाखवते, तुम्ही बघू शकता। तर याला जर चांगलं तेलामध्ये फ्राय केलं तर ह्याचं वाटण खूपच छान लागतं। तर तुम्ही नक्की करून बघा आणि नक्की खा। तर चला तर मित्रांनो, आपण गॅस पेटवूया आणि कढई तापत ठेवूया। तर मी कढई तापत ठेवते, कारण की आपल्याला कांदा भाजायचा आहे। पहिला चांगला असं मस्तपैकी कांदा भाजत आल्याच्यानंतर आपण असा कांदा कट करून घ्यायचा आहे आणि फ्राय करून घ्यायचा पहिला चांगला तेलावरती, आणि याला तेल पण चांगल्या पद्धतीने सोडायचं आहे। तर आता इथे मी कांदा याच्यामध्ये आणि तेल सोडते थोडंसं। तर मस्त असा लालसर कांदा भाजून घ्यायचा आपल्याला पहिल्यांदा, तुम्ही बघू शकता। आता कांदा भाजेपर्यंत तर आता आपल्या इथे कांदा भाजत आलेला आहे, त्याच्यामुळे मी हा लसूण पण याच्यात ॲड करते। आता आपल्याला काय करायचं आहे, जरा गॅस बारीक ठेवायचा आहे आणि हा टोमॅटो जो आहे तो पण याच्यात आपल्याला ॲड करायचा आहे, कारण का आता मसाला जर तयार केला तर भाजी खूपच छान लागते। तर मस्त असा, जर तुमच्याकडे काजू जर असला तर याच्यात 1-2 काजूचा वापर केला तर आणखीनच छान भाजी लागते। माझ्याकडे नाही म्हणून मी याचा वापर करत नाही। तर असं मस्तपैकी आपल्याला हा कांदा, हा टोमॅटो जरा विरघळेपर्यंत आपल्याला हा कांदा मस्त असा फ्राय करून घ्यायचा आहे। शिवाय आता बघा मी ही चांगली 2 पाण्याने धुवून काढलेली आहे। मस्त असे त्याच्यात माती असते, त्याच्यामुळे 2 ते 3 पाण्याने आपल्याला याला स्वच्छ धुवून काढायचं असतं आणि आणखीन परत जरा पाण्यात ठेवायचं जोपर्यंत आपल्याला भाजी तयार करायची नाही तोपर्यंत। तर नक्की तुम्ही या पद्धतीने भाजी करा बघा, तुम्हाला खूप छान आवडेल आणि खूपच टेस्टी लागते। पाहुणे जरी आले तर तुम्ही बनवले तर तुम्ही म्हणजे पाहुण्यांना असं वाटेल की मटण बनवले की काय, खूपच छान लागते। आपला कांदा आणि टोमॅटो छानपैकी भाजत आलेला आहे। त्या भाजीची आपल्याला फक्त ग्रेव्हीच करायची आहे, ग्रेव्हीसाठीच भाजी बनवायची, पण खूप छान लागते। आता कांदा पण आपला छान असा परतत आलेला, ऑलरेडी सरळ दिसायला लागले। तर मी आता याला गॅस बंद करणार आहे आणि कांदा थंड करून नंतर मिक्सरला वाटून घेणार आहे, कारण का गरम गरम कधीच मिक्सरला वाटून तयार करायचं नाही, कधी बाय चान्स स्फोट होऊ शकतो। तर आता मी गॅस बंद करणार आहे, माझा आता कांदा भाजत आलेला आहे, तुम्ही बघू शकता। त्याला ह्या कांद्याला मात्र भरपूर तेल सोडावं लागतं, त्याशिवाय कांदा छान भाजत नाही। तर आता मी गॅस बंद करते आणि आपल्याला थंड करायला ठेवायचे।
तर आता आपण परत गॅस पेटवूया आणि आपलं वाटण पण वाटून झालेलं आहे. आता जे कढई मी घेतली होती तीच कढई मी परत ठेवणार आहे आणि आता आपण कढई तापत ठेवायची. आणि शिवाय तुम्ही बघू शकता या पद्धतीने वाटण होतं आहे. किती छान असं वाटण झालेलं आहे बघू शकता. तर आपल्याला पहिला म्हणजे ह्या तेलामध्ये वाटणच सोडायचं आहे आणि थोडासा गरम मसाल्याचा वापर करायचा आहे, जास्त पण नाही. आणि याच्यासाठी फक्त आपल्याला धना पावडर, जिरा पावडर आणि एव्हरेस्ट लाल तिखट बस, याच्याशिवाय दुसरं काही नको. मस्त अशी मटणापेक्षाही खूप छान अशी सुंदर मस्त भाजी होते. तर आता आपली इथे कढई तापत चालली, तर बारीक गॅस केला. आता याला तेल सोडायचं. याला तेल पण भरपूर असेल तर ही भाजी खूपच टेस्टी लागते. तर आता धना पावडर, जिरा पावडर म्हणजे तुम्ही तुमच्या अंदाजाने वापरू शकता, कारण का कोणाकोणाची जास्त भाजी असते असेल तर जास्त प्रमाण वाढवायचं असतं, कमी असेल तर कमी प्रमाण वाढवायचं असतं. तर आता ही मी माझ्या फक्त एकटीसाठी भाजी तयार करते. मला 2 दिवसासाठी भाजी भरपूर होते, त्याच्यामुळे मी थोडंसं प्रमाण याला सगळं वापर केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता. आता आपण हा कांदा जो आहे तो ह्याच्यात ॲड करायचा आहे. तेलामध्ये मस्त असा फ्राय करून घ्यायचा आहे. याला तुम्ही जर गरम मसाला, अख्खा गरम मसाला वापरला तरी चालेल. माझ्याकडे नाही आहे त्याच्यामुळे मी त्याचा वापर करत नाही. तर मी शाहीन बिर्याणी मसाल्याचा वापर करणार आहे, कारण का तो पण गरम मसालाच असतो. तर हा पण आपण परत अजून छान असा मस्तपैकी तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. आणि बनवायला पण वेळ लागत नाही या भाजीला. आता थोडंसं आणखीन जरा गॅस फास्ट करते आणि मसाले फ्राय करून घेते. तर मी इथे माझ्या अंदाजाने मसाले टाकायला सुरुवात करते, कारण का आपण पहिला चांगला भाजलेला आहे मसाला, त्याच्यामुळे जास्त वेळ लागत नाही. तर इथे मी माझ्या अंदाजाने हळद पण वापरते, शिवाय मी इथे मीठ पण टाकते. तर मी इथे 1 चमचा घेतलेला आहे. इथे मी धना पावडर पण 1 चमचा घेते, तुम्ही बघू शकता. आणि इथे मी काश्मीरी लाल तिखट एव्हरेस्ट पावडर घेते. तर मी इथे 1 चमचाच वापरते. थोडंसं आणखीन वरून, ज्यांना कोणाला तिखट हवं असेल त्यांनी तिखटाचा पण वापर करू शकता. तर आपण हे चांगले मसाल्याचे मस्त ह्याच्यात फ्राय करून घ्यायचे आहेत अजून एकदा, तुम्ही बघू शकता. आणि इथे मी थोडंसं जिरा पावडर वापरते, 1 टीस्पून जिरा पावडर वापरलेलं आहे. तर आपल्याला हे छानपैकी परतून घ्यायचं आहे. आता आपले इथे मसाले पण चांगले भाजले गेले, मस्त तेल सुटायला लागलेलं आहे. आता थोडासा मी बिर्याणी मसाला वापरणार आहे, कारण का याला खरंच मटणासारखी टेस्ट येते या मसाल्यामुळे. तर इथं मी 1 चमचा ॲड करते. आता याला चांगला मस्त असं आपण फ्राय करून घ्यायचं आहे, तेलामध्ये शिजवून घ्यायचं आहे. त्याला जर तेल सुटायला लागलेलं आहे मसाल्याला, 1-5 मिनटं आपण असं मस्त असं शिजवून द्यायचं आहे. तर इथे आपले 5 मिनटं पण झालेलं आहे आणि मस्त असा मसाला छानपैकी फ्राय होत चाललेला आहे. तर आता काय करायचं आपल्याला, म्हणजे अर्धी आहे ती याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचे. याला पण चांगलं त्या मसाल्यासाठी परतून घ्यायचं आहे. याला पण पाणी सुटतं. आता थोडासा गॅस वाढवायचा आपल्याला याला आणि असं मसाल्यामध्ये याला छान परतून घ्यायचं आहे. आता याला कोथिंबीरची पण गरज लागते, पण कोथिंबीरच भेटत नाही, त्याच्यामुळे मी कोथिंबीरचा वापर करत नाही आहे. बाकी याला दुसऱ्या मसाल्याची काहीच गरज लागत नाही. तर आता आपण काय करायचं आहे, इथे मी मसाल्याला याला परतून घेतलेलं आहे. त्याला आपण बारीक गॅसवरती 10 मिनटं असं शिजवून द्यायचं आहे, जेणेकरून याला पाणी सुटते. तुम्ही बघू शकता. आता मी बारीक गॅसवरती ठेवते. त्याला आता आपण बघूया. तर
याला पाणी सुटलं आहे का, तर तुम्ही बघू शकता बघा कसं मस्त असं पाणी सुटलेलं आहे. तर आपण काय करायचं आहे, आणि याला शिजायला पण वेळ लागत नाही. बघा आता किती मगाशी किती मोठे मोठे दिसत होते, आता एकदम छोटेसे होणार ते शिजून. तर आता हे काय वाटणाचं जे पाणी आहे तर ते मी फक्त तेवढंच ॲड करणार आहे, कारण का जास्त याला पाण्याची गरज लागत नाही. तर ते या पाण्यामध्ये आपण एक 10 ते 15 मिनटं शिजत ठेवायचे भाजी. बारीक गॅसवरती शिजून द्यायचे. तर बघा वाटणाची कशी असं ग्रेव्ही मस्त तयार झालेली तुम्ही बघू शकता. एक 10 ते 15 मिनटं आपण शिजत ठेवायचे. आता याला बाकी माझे मसाले बरोबर पडले, तिखट मीठ वगैरे. तर 15 ते 20 मिनटं मी असंच बारीक गॅसवरती ठेवणार आहे, तुम्ही बघू शकता. चला तर आपण बघूया आपली भाजी कशी तयार झाली आहे. बघू शकता तुम्ही, बघा किती छान असा मस्त कलर सुटलेला आहे भाजीला, आणि मस्त अशी भाजी तयार झालेली. ग्रेव्ही मस्त कशी छान अशी दिसते, आणि बघा किती छोटे छोटे झाले आहे त्याचे आकार, एकदम मस्त अशी शिजलेले. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा. याला काही जण मशरूमसुद्धा बोलतात, काही जण अरबी बोलतात. तर तुम्हाला ह्याची भाजी कशी आवडली, कशी वाटते ती नक्की मला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद. आता मी गॅस बंद करते आणि मस्त अशी गरम गरम ही भाजी खायला घेते.